आता आपण पुन्हा जाऊयात नागपूरमध्ये फडणवीसांची स्वागत रॅली सध्या काढली जाते। ही त्याचीच दृश्य सध्या आपण पाहतोय। आज मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होणार आहे, तर दुसरीकडे नागपूरमध्ये फडणवीसांची जंगी स्वागत रॅली सध्या काढली जाते। कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले। मुख्यमंत्री फडणवीस यांचं विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानापर्यंत ही मिरवणूक काढली जाते। भाजपचे झेंडे हातात घेऊन कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले। विमानतळापासूनचा मार्ग सजवण्यात आला। संपूर्ण भागात भगव्या पताका लावण्यात आले। संपूर्ण परिसर भगवामय करण्याचा प्रयत्न यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला। झेंडे कटआउट्स अनेक मार्गावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। जेसीबीच्या सहाय्याने सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर पहिल्यांदाच ते नागपुरात दाखल झाले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा सध्या उत्साह पाहायला मिळतो। ढोल ताशांच्या गजरामध्ये सध्या फडणवीसांची ही स्वागत रॅली काढली जाते। 2014-19 आणि त्यानंतर मी पुन्हा येईन असं म्हणणारे फडणवीस 2024 साली सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यंदा दणदणीत विजय मिळवत महायुतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झाले। आज मंत्रिमंडळाचा सुद्धा विस्तार आहे। कोण नेते मंत्रिपदाची शपथ घेणार हे पाहणं महत्त्वाचं आणि या सगळ्या गडबडीमध्ये लगबगीमध्ये दुसरीकडे फडणवीसांची मात्र नागपूरमध्ये जंगी अशी सध्या स्वागत रॅली काढली जाते। फटाक्यांची आतषबाजी सुद्धा केली जाते। कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले। सरकार स्थापन झाल्यावर गेले अनेक दिवस फडणवीस हे मुंबईतच होते, आपल्या कामामध्ये व्यस्त होते आणि त्यानंतर आज ते नागपूरमध्ये दाखल झाले। राज्याची तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर आज ते नागपुरात दाखल झाले। त्यामुळे भाजपने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केल्याचं पाहायला मिळालं। फडणवीस यावेळी दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा उत्साह पाहायला मिळाला। तर तिकडे नितीन गडकरी यांनी सुद्धा फडणवीस यांचं स्वागत केलं। आगामी सगळ्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि यावेळी फडणवीस यांनी नितीन गडकरींचे आशीर्वाद घेतले। त्यांच्या ते पाया पडल्याचं दृश्य यावेळी पाहायला मिळालं। महत्त्वाचे भाजपचे नेते आणि पदाधिकारी या सगळ्या स्वागत रॅलीमध्ये सहभागी झाले। ठिकठिकाणी पुष्पवृष्टीसह ढोल ताशांच्या गजरामध्ये फडणवीस यांचं स्वागत केलं जातं। त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सुद्धा या स्वागत रॅलीत सहभागी झाले। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खरं तर शपथविधीसाठी विदर्भातले सुद्धा हजारो कार्यकर्ते मुंबईला गेले होते। फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये त्यांचं आगमन झालं आणि त्यामुळे सध्या त्यांचं स्वागत केलं जात आहे। त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते, फटाक्यांची आतषबाजी केली जाते। फोटो गदा असे वेगवेगळे भेटवस्तू देऊन फडणवीसांचं स्वागत होतं। या स्वागत रॅलीमध्ये कार्यकर्ते, समर्थक, सर्वसामान्य लाडक्या बहिणी सुद्धा यामध्ये सहभागी झाले। आपण ही सध्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। मोठा पुष्पहार यावेळी त्यांना घालण्यात आलेला आहे। फुलांची पुष्पवृष्टी सुद्धा केली जाते। ही सगळी दृश्य एक्सक्लुझिव्ह आपण सध्या झी24 तासवर पाहतो। नागपूरमध्ये फडणवीस यांची स्वागत रॅली काढली जाते। यंदा महायुतीला घवघवीत असं यश मिळालं। भाजपला यामध्ये चांगलं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं। भाजपला जास्त जागा मिळाल्यामुळे मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे गेलं आणि निर्विवादपणे पुन्हा एकदा फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। तिसऱ्यांदा फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि या सगळ्या शपथविधीनंतर ते नागपुरात आता आज पहिल्यांदाच दाखल झाले। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साह आहे। त्यांच्यासाठी खास रथ तयार करण्यात आला आणि या रथामधून फडणवीस यांची रॅली काढली जाते। हमला चौकात मुख्यमंत्र्यांचं सध्या स्वागत केलं जात आहे। कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। भाजपचे झेंडे, भगवे झेंडे हातात घेऊन कार्यकर्ते या स्वागत रॅलीमध्ये सहभागी झाले।
आज मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा आहे आणि त्याआधी नागपूरमध्ये फडणवीसांची स्वागत रॅली काढली जाते। ही दोन दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या झी24 तासवर। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची स्वागत रॅली काढली जाते, हात उंचावून फडणवीसांकडून सुद्धा अभिवादन केलं जातं। चंद्रशेखर बावनकुळे सोबतच फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी या स्वागत रॅलीमध्ये सहभागी झाले। तर दुसरे दृश्य आहेत ज्यावेळी देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झाले त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा फडणवीसांचं स्वागत केलं। पुष्पगुच्छ देऊन त्यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं, आगामी सगळ्या त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या आणि यावेळी फडणवीसांनी गडकरी यांचे आशीर्वाद घेतले। सध्याची नागपूरमधली दोन दृश्य आपण पाहतोय, भाजपकडून फडणवीसांचं जंगी स्वागत सध्या केलं जातंय। मंत्रिमंडळाचा आज नागपूरमध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। इथले आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आणि या सगळ्या धामधुमीमध्ये नागपुरात सध्या फडणवीसांची स्वागत रॅली आहे। यंदा महायुतीनं घवघवीत असं यश मिळवलं, राज्यामध्ये पुन्हा एकदा आपली सत्ता स्थापन केली आणि या सगळ्यातून आता देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल झाले, त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा सध्या शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। जंगी अशी स्वागत रॅली सध्या काढली जाते। कार्यकर्ते, पदाधिकारी, लाडक्या बहिणी सुद्धा या स्वागत रॅलीमध्ये सहभागी झाल्याची दृश्य सध्या आपण पाहतोय। विमानतळापासूनचा मार्ग दुतर्फा असा सजवण्यात आला, संपूर्ण भागामध्ये भगव्या पताका लावण्यात आला। संपूर्ण परिसर यावेळी कार्यकर्त्यांनी भगवामय केल्याचं पाहायला मिळालं। जेसीबीच्या सहाय्यानं फडणवीसांवर फुलांची उधळण केली जाते। नागपूरमधली ही सगळी दृश्य आहेत। सामान्य कार्यकर्ते, समर्थक, लाडक्या बहिणी या स्वागत रॅलीमध्ये सहभागी झाले। मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर खरं तर फडणवीस आपल्या कामामध्ये व्यस्त होते। मंत्रिमंडळाचा विस्तार, नेत्यांच्या भेटी, नागपूरचं अधिवेशन हे सगळंच होतं आणि त्यामुळे ते आपल्या कामामध्ये कुठेतरी व्यग्र असल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल झाले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांकडून सध्या त्यांचं जंगी स्वागत केलं जातं। खास रथातून त्यांची स्वागत रॅली काढली जाते। नागपूरमध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये फुलांची वृष्टी करत सोबतच फटाक्यांच्या आतषबाजी करत फडणवीस यांचं स्वागत केलं जाते। भाजपचे महत्त्वाचे नेते सुद्धा या स्वागत रॅलीत सहभागी झाले। विमानतळापासून त्यांच्या निवासस्थानापर्यंत ही स्वागत रॅली आहे। फडणवीस सुद्धा हात उंचावून आपल्या कार्यकर्त्यांना अभिवादन करताना सध्या पाहायला मिळतात। नागपूरमधली सध्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। सामान्य नागरिकांचा सुद्धा यावेळी उत्साह पाहायला मिळतोय। फडणवीसांवर पुष्पवृष्टी सध्या केली जाते।